नमस्कार दोस्तांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। तुम्ही हा चॅनल सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा। आज आपल्याला छगन भुजबळांबद्दल बोलायचं आहे। छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्व सगळ्या राष्ट्रवादीमधल्या सगळ्या नेत्यांचं दैवत असं जे अजूनही म्हणतात, त्या दैवताला जणू काही दानवाच्या ठिकाणी नेऊन ठेवलं। म्हणजे म्हणायचं शरद पवार आमच्या उदयात आहेत, आमचं दैवत आहे, आमचा विठ्ठल आहे असं म्हणून शरद पवारांना राष्ट्रवादीमध्ये ज्या मंडळीने अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली गद्दारी करून फूट पाडली म्हणून भारतीय जनता पक्षाशी समझोता केला, त्यांच्यासमोर लोटांगण घातलं आणि सरकारमध्ये गेले, हे सगळे नेते दोन वेळा शरद पवारांकडे जाऊन आले आणि त्यांना विनवण्या करून आले की आमच्याबरोबर या, आम्हाला आशीर्वाद द्या आणि भाजपबरोबर चला। पण शरद पवारांनी अजिबात नाही असं सांगून दरवाजा बंद केला। माझे फोटो वापरू नका असं सांगितलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी भाजपवर जाणार नाही असं खणखणीत शब्दात सांगितल्यानंतर मग आता हे मंडळी आहेत ते आता शरद पवारांवरतीच तुटून पडायला लागले। म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती सत्ता स्थापन करता आली नाही असं म्हटलं। धनंजय मुंडे यांनी देखील शरद पवारांवरती आरोप केले। प्रफुल्ल पटेल तर म्हणाले की मी आत्मचरित्र लिहीन तेव्हा मला बऱ्याच गोष्टी सांगता येतील असं एका पाठोपाठ एक नेते बोलले। आणि अजितदादांनी तर शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला देऊन टाकला होता, वानप्रस्थाश्रमात त्यांना पाठवलं होतं, म्हणजे तशी त्यांची इच्छा होती। पण शरद पवार वानप्रस्थाश्रमात गेले नाहीत, उलट ठिकठिकाणी सभा घेऊन ते अशा प्रकारे लोकप्रियता मिळवत आहेत, त्यांचा करिश्मा वाढतोय। केवळ सहानुभूती नाही तर त्यांना तरुण आणि तरुणींचा पाठिंबा वाढतोय। त्यांना वेगवेगळ्या जाती समाजातले वर्ग, जाती धर्मातले सगळे वर्ग शरद पवार यांच्या पाठीशी उभे आहेत आणि 2019ची शरद पवारांची लोकप्रियता त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसते आहे। इंडिया आघाडीचं नेतृत्व सुद्धा एक प्रकारे शरद पवार करतात, महत्त्वाचे नेते ते आहेत। आणि आता इंडिया आघाडीची मुंबईमध्ये बैठक होणार आहे। आता छगन भुजबळ काय म्हणाले ते बघू। छगन भुजबळांनी तेलगी प्रकरण काढलं आणि त्यांनी सांगितलं की तेलगी प्रकरणामध्ये उलट जो अब्दुल करीम तेलगी होता, जो आता नाही आहे, त्याला तुरुंगवास झाला आणि त्याचं निधनही झालं, पण त्या तेलगीला मी अटक करवली, त्याच्याविरुद्ध मी कारवाई केली, मोक्का लावला आणि मलाच टार्गेट करण्यात आलं। तेलगी प्रकरणात माझ्यावरती बेछूट आरोप करण्यात आले आणि पण त्या प्रकरणानंतर शरद पवारांनी मला राजीनामा द्यायला सांगितला। का बाबा, माझं काय चुकलं असं ते म्हणाले। पण त्याचं उत्तर शरद पवार देतील। माझ्या आठवणीप्रमाणे तेलगी कांडामध्ये छगन भुजबळांवरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाले होते। छगन भुजबळ तेव्हा गृहमंत्री होते, राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि छगन भुजबळांची गृहमंत्री म्हणून एकूणच कामगिरी होती ती चांगली नव्हती। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची प्रतिमा गृह खात्यामुळे बदनाम होत चालली होती। अनेक आरोप होत होते, ते बदल्यांच्या बाबत आरोप होत होते, हे छगन भुजबळांनी सांगितलं नाही। गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरी अतिशय निराशाजनक होती, कारण त्यामुळे प्रतिमा मलिन झाली होती। गृह खात्यामधल्या अनेक गोष्टींबाबत आरोप होत होते, वेगवेगळ्या गोष्टी होत होत्या, भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे आरोप होत होते आणि तेलगीची शेवटची काडी पडली। तुम्हाला आठवत असेल नसेल मला माहिती नाही, तेलगी प्रकरणामध्ये अनेकांवरती आरोप झाले होते, शेवटी त्याच्यातनं काहीही निघालं नाही। बनावट स्टॅम्प घोटाळ्याचं हे प्रकरण होतं। मग त्याच्यामध्ये अशोक चव्हाण असतील, नारायण राणे, गोपीनाथ मुंडे अनेकांवरती आरोप झाले, पण त्याच्यातनं पुढे एकमेकांवरती आरोप झाले, आरोप प्रत्यारोप झाले, पण हाताला काहीही लागलं नाही। तेलगीने शरद पवार आणि छगन भुजबळ या दोघांचीही नावं घेऊन आरोप केले होते आणि ते नार्को टेस्टमध्ये आरोप केले होते। पण जेव्हा त्यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर, न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जेव्हा स्टेटमेंट केलं तेव्हा त्यांनी या दोघांचीही नावं घेतली नाहीत। त्यामुळे त्या प्रकरणावरती तो पडदा पडला। पोलीस आयुक्त तुरुंगवास घडला होता, त्यावेळी त्यांना अनेक गोष्टी घडलेल्या होत्या, ते मोठं रामायण आहे। पण तेलगी प्रकरण आत्ता काढण्याचं कारण
काहीच कारण नव्हतं. मग तेलगी प्रकरणामध्ये आपल्यावरती अन्याय झाला असं जर भुजबळांना म्हणायचं होतं तर तेव्हा सांगायचं होतं, त्यांनी जाहीरपणे सांगायचं होते. किती वर्ष आली? 20 वर्ष होऊन गेली त्याला. अनिल गोटे जे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते आणि आता त्यांचा देवेंद्र फडणवीसांची झगडा आहे, भाजपशी झगडा आहे. त्या अनिल गोटे त्यांनाही तुरुंगवास झाला होता. त्यांनी आरोप भुजबळांवरती गंभीरपणे केले होते. मुंबई पोलीस आयुक्तपदी जी नेमणूक करण्यात आली त्यासंबंधी काय व्यवहार झाले यासंबंधी आरोप केले होते. भुजबळांनी या काही गोष्टी सांगितल्या नाही. झी टीव्हीवरती एका कार्यक्रमामध्ये जेव्हा छगन भुजबळांच्या संदर्भामध्ये एक प्रहसन होतं, विनोदी प्रहसन होतं, तर त्यामध्ये त्यांच्यावरती एक प्रकारे टीका झाली होती त्या सगळ्या प्रकरणामध्ये. त्यानंतर झी टीव्हीचे या चॅनलवरती हल्ला करण्यात आला आणि तो हल्ला झाल्यानंतर मग भुजबळांना जावं लागलं हेही भुजबळांनी सांगितलं नाही. लोक विसरलेले नाही. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी करतात, त्यांचं वर्तन कसं होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की भुजबळ म्हणाले की शरद पवार तुमच्यावरती आरोप झाले होते, मात्र तुम्ही राजीनामा दिला नाही. खैरनारांनी आरोप केले होते तुमच्यावरती. खैरनारच कशाला? अण्णा हजारे होते, गोपीनाथ मुंडे होते, सगळ्यांनी आरोप केले होते. आणि या आरोपांचा प्रतिवाद राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचे सगळे समर्थक, त्यात भुजबळी आले, हे तेव्हा करत होते. या आरोपात तथ्य नाही म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती तेव्हा, काँग्रेसमध्ये होते शरद पवार आणि भुजबळांना काँग्रेसमध्ये शिवसेनेत शरद पवारांनीच आणलं. शरद पवारांनी भुजबळांना सर्व मानाची पदं दिली, सर्व मानाची पदं दिली. पण याचा उल्लेख केला तर भुजबळ म्हणतात की माझ्यावर ते उपकार केले नाहीत. येवल्यामधनं जेव्हा शरद पवार म्हणाले येवल्याच्या सभेमध्ये की त्यांना तिकीट देऊ नका असं सांगत होते, पण त्यांना तिकीट दिलं. त्या भुजबळ म्हणाले मला तिकीट इकडून द्या, तिकडून घ्या, अशी मला खूप मागणी होती तिकिटासाठी, असं ते म्हणाले. म्हणजे शरद पवारांच्या बाबत शरद पवारांनी इतकी संधी दिली, इतका मानसन्मान दिला, पण कृतज्ञपणा किती आहे बघा. म्हणजे माझी क्षमता होती, शरद पवारांनी माझ्यावरती काही उपकार केले नाहीत असं ते आता म्हणायला लागले. म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून गेल्यानंतर भाषा कशी बदलते. यापूर्वी शरद पवारांचा गुणगौरव ते कसा करत होते, कारण शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व होते आणि आहेत. त्यावेळी शरद पवारांच्या संबंधी सगळे जगातले सगळे गुण शरद पवारांमध्ये होते असं म्हणणारे भुजबळ आता काय म्हणतात. भुजबळ हे मोठे नटही आहेत, नटसम्राट आहेत ते. मी ऑथेल्लो, मी हॅमलेट, तुम्हाला माहिती आहे नटसम्राट नाटकातलं स्वगत, तशा पद्धतीने नाट्यपूर्ण पद्धतीने भुजबळ बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहे. विधानसभेत असेल, विधान परिषदेत असतील, मुंबई महानगरपालिकेत असतील किंवा बाहेर सभांमध्ये त्यांनी सभा गाजवल्यात. नाट्यपूर्ण सिनेमातही कामं केली त्यांनी. नटसम्राटच आहेत ते. त्यामुळे त्यांनी शरद पवारांवर वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी टीका केली. जे भुजबळ म्हणाले होते मरेस्तोवर मी शरद पवारांना सोडणार नाही असं तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुण्याच्या सभेमध्ये म्हणाले होते. तुम्हाला आठवत असेल त्या सभेमध्ये जेव्हा त्यांना पुणेरी पगडी घालण्यात आली तेव्हा शरद पवार म्हणाले की राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या व्यासपीठावरती पुणेरी पगडी घालणं हे योग्य नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे पागोटं आहे तेच घातलं पाहिजे. केवळ भुजबळांना नाही, कोणाचाही सन्मान करायचा असेल तर पागोटं घालून करायचा. कारण सर्व समावेशकता बहुजन समाजाचा हा म्हणून पक्ष आहे. हा केवळ पक्ष जे पुणेरी पगडी ही उच्चवर्णीयांचं प्रतीक आहे, ज्यांनी अन्याय केला वर्षानुवर्ष. म्हणून शरद पवारांनी सांगितलं, अशा प्रकारचा सन्मान केला भुजबळांचा. भुजबळ जेव्हा तुरुंगात होते आणि तुरुंगात होते ते स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला म्हणून नव्हते तुरुंगात. कशामुळे होते तुरुंगात? भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते, बेहिशेबी मालमत्ता, हे सगळं होतं ना, त्यामुळे ते तुरुंगात होते. त्यावेळी सुप्रियाताई सुळे त्यांना तुरुंगात भेटायला गेलेल्या होत्या. शरद पवारांनी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला होता. म्हणजे त्यांच्या मागे उभे राहिले. पाठिंबा म्हणजे भ्रष्टाचाराला पाठिंबा नव्हता, पण त्यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. जशा प्रकारे अनिल देशमुख तुरुंगात असताना पवार कुटुंब त्यांच्या मागे उभे होतं, म्हणजे नैतिक पाठिंबा त्यांना, आम्ही तुमच्या मागे आहोत असा आधार देणं. त्या पवारांबद्दल आज भुजबळ कसं बोलतायत बघा. उद्या हेच अजितदादा पवारांबद्दल सुद्धा बोलू शकतात ते. कारण त्यांचा काय हेतू आहे फक्त की ईडीची कारवाई टाळून फक्त आपली 200-300 कोटींची जी प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या आहेत
त्या त्यांना वाचवायच्या. छगन भुजबळांचं एकमेव उद्दिष्ट एवढंच. या पुढच्या निवडणुकीमध्ये ते निवडून येतील याचीही शाश्वती नाही, पडण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यांचा मुलगा, त्यांचा पुतण्या कोणीही निवडणुकीमध्ये उभं, त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाहीये किंवा मिळाली तर ते 100% पडतील असंही लोक छाती ठोकपणे सांगतात, अशी अवस्था आहे. भुजबळ जेव्हा सभेमध्ये शरद पवारांवरती तुटून पडत होते तेव्हा लोकांना ते आवडलं नाही. भारतीय जनता पक्षाची स्तुती करायला लागले भुजबळ, तेही आवडलं नाही. खुर्च्या सोडून लोक निघायला लागले आणि शरद पवारांवरची टीका करायला लागले होती. तर घोषणा झाल्या, लोक उठून निघायला लागले, लोक संतापले, खवळले लोक अत्यंत. हे सगळं टेलिव्हिजनच्या पडद्यावरती दिसून आलं होतं. भुजबळांना शेवटी आवडतं घ्यायला लागलं. जे भुजबळ सगळ्या महाराष्ट्राचे नेते असं समजतात, अजितदादा पवारांच्या आणि धनंजय मुंडेंच्या महत्वाच्या सभेमध्ये, त्या सभेला गर्दी कशी गोळा केलेली होती, त्यासाठी काय काय करण्यात आलं होतं याच्या गोष्टी सांगतात लोक. माहित नाही मला काय ते, पण कशा पद्धतीने गर्दी गोळा केली जाते ही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या त्या सभेमध्ये भुजबळांनी जे काही केलं ते लोकांना आवडलेलं नाही. आणि जिथे जिथे भुजबळ जातील, जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे टोप्या बदललेले नेते जातील, तिथे तिथे त्यांना हा अनुभव येण्याची शक्यता आहे. भुजबळ म्हणाले की धनंजय मुंडेंचा इतिहास काढला. अगोदर पवारसाहेब म्हणत होते की खाजगी चर्चा करायची नाही कोणाची. म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या वरती काही आरोप झाले होते पूर्वी व्यक्तिगत, त्यावेळी शरद पवारांनी सांगितलं की खाजगी गोष्टींची चर्चा करायची नाही, त्या राजकारणाशी काही संबंध नाही. पण शरद पवारांनी धनंजय मुंडेंचा इतिहास काढायला लागेल एवढंच म्हटलं. इतिहास काय, इतिहासामध्ये अनेक गोष्टी येतात. खाजगी इतिहास काढायला लागेल आणि खाजगी गोष्टी आम्ही चिवडू असं शरद पवारांनी केलेलं नाही अजून. तेव्हा तशा प्रकारचा आरोप करणं ही मुळात चुकीचं आहे. दुसरं म्हणजे मराठवाड्यासाठी जो मराठवाडा पाण्यासाठी आसुसलेला आहे, तर छगन भुजबळ म्हणाले, मी सांगितलं की 5 लाख कोटी राज्याच्या डोक्यावरती आहेत, ते 5 लाखचं 10 लाख कोटी झाले तरी चालेल, पण मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे. आणि ते पाणी कसं मिळवता येईल यासाठी माझ्याकडे योजना आहे, मी प्रयत्न केले, मी शरद पवारांना सांगितलं पण त्यांनी काही केलं नाही म्हणून सांगितलं. आता भुजबळ आणि 15 वर्ष महत्वाची खाती, म्हणजे लोकशाही आघाडी सरकारमध्ये महत्वाचे मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, पण त्यांनी का नाही केलं हे? पवारांना का सांगितलं? त्यांच्या हातात काहीच नव्हतं सत्ता, उपमुख्यमंत्री होते ते, काँग्रेसच्या काळात गृहनिर्माण मंत्री होते ते, त्यांनी काय केलं या संदर्भात? पण सगळं पवारांच्या डोक्यावरती टाकायचं, सगळं पवारांचं पाप आहे असं सांगायचं. तुम्ही काय केलं हा प्रश्न लोक विचार. दुसरी गोष्ट, शरद पवारांनी तुरुंगातून भुजबळ बाहेर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी त्यांचा सन्मान केला. पहिलं ज्या मंत्र्यांचा शपथविधी झाला, शिवाजी पार्कच्या शपथविधी सोहळ्याला मी होतो, त्यावेळी भुजबळ तिथे होते. वास्तविक भुजबळांवरती अनेक आरोप होते म्हणून तुरुंगात गेलेले होते, ते जामिनावरती सुटलेले होते ते. आणि चंद्रकांत दादा म्हणाले मध्यंतरी, जेव्हा हे सरकार गद्दारी करून जे सरकार स्थापन झालेलं आहे ते सरकार स्थापन झालं होतं, तेव्हा चंद्रकांत दादा म्हणाले होते, तुम्ही जास्त काही बोलू नका, तुमची सगळी प्रकरणं काढून येतं आम्ही, तुम्हाला परत तुरुंगात जायचंय का, असं चंद्रकांत दादा पाटील म्हणाले होते. आणि आज चंद्रकांत दादा आणि भुजबळ एकाच बाजूला आहे. काय गंमत आहे बघा. आता या गोष्टी सांगायला लागतील. दुसरी गोष्ट अशी की ते असं म्हणाले छगन भुजबळ की माझ्या मतदारसंघात येऊन ते म्हणाले की म्हणजे येवल्याला की मी माफी मागतो, कारण मी छगन भुजबळांना एवढी संधी दिली. तर भुजबळ म्हणाले की माफी कोणाकोणाची आणि कुठे कुठे जाऊन मागाल तुम्ही माफी? म्हणजे माफी हे ठिकठिकाणी जाऊन तुम्हाला माफी मागायला लागेल, मग तिथे तुमच्या कोल्हापूरला जायला लागेल, हे जे सगळे आमदार निवडून आले त्या सगळ्यांच्याकडे जाऊन तुम्हाला माफी मागायला लागेल, इतक्या लेवलला जाऊन त्यांनी टीका केली भुजबळांनी. आता पुढे ते असं म्हणाले की तुम्ही गुगली टाकता, परंतु गुगली टाकली म्हणून काय झालं, प्रत्येक वेळी गुगलीवरती विकेट मिळतेच असं नाही, असं ते म्हणाले. गुगलीवरती विकेट मिळते असं नाही, स्वतःची विकेट जाऊ शकते असं संजय शिरसाट म्हणाले त्यांना. आता संजय शिरसाट हे काय रसायन आहे आपल्याला काही सांगायला नको, काय ओस तारे तोडत असतात हे आपल्याला माहिती आहे.
भुजबळांवरती आधी टीका करायची, आता स्तुती करायची वेळ आली त्यांच्यावरती. हाही भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. नंतर शरद पवारांची तुलना दादा कोंडकेंशी केली की तुम्ही दादा कोंडके काय बोलत होते, द्वैथी संवाद ते बोलायचं. शरद पवारांनी द्वैथी संवाद म्हणजे अश्लीलतेकडे झुकणारे संवाद हे ते बोलायचे. आता शरद पवार, दादा कोंडके आणि शरद पवारांची तुलना होऊ शकेल? महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री देशाचे, केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणारे नेते, राष्ट्रीय नेते ते, त्यांची तुलना छगनराव तुम्ही दादा कोंडकेंशी करता? मी दादा कोंडकेंचाही अवमान करत नाहीये, पण दादा कोंडके एक लोककला कलावंत, नाटकात भूमिका करणारे आणि शिवाय चित्रपट कलावंत, प्रोड्युसर, ऍक्टर. पण दादा कोंडकेंशी तुलना करताना तुम्हाला असं म्हणायचं होतं की शरद पवार काहीतरी द्वैथिक किंवा अश्लील बोलतात? काय म्हणायचं होतं तुम्हाला? हे तर वाक्य त्यांचं आहे, ते अत्यंत निषेधार्ह, धिक्कार करावा असं आहे. आणि अजितदादा तर काय म्हणाले माहिती का? भुजबळांचं भाषणच मला ऐकू आलं नाही. ते असं म्हणाले नंतर की टीका करताना काही पथ्य पाळायला पाहिजे होती, म्हणजे असं ठरलेलं असेल बहुतेक की भुजबळ आणि इतरांनी टीका करायची शरद पवारांवरती आणि अजितदादांनी काही बोलायचं नाही. आणि अजितदादांनी म्हणायचं की असं काही करू नका, आपण आपल्या पद्धतीने टीका करा, पण नीटपणे करा असं म्हणायचं. म्हणजे त्यांना टीका करायला लावायची, टीका करा पण जाहीरपणे अजितदादांना अशी भूमिका करायची, संयम बाळगा वगैरे, ही अशी पद्धत असते. आणि आता तर अजितदादा म्हणाले की मला छगन भुजबळ काय बोलले ते ऐकूच आलं नाही. मनोहर जोशी सुद्धा एकदा शिवसेनेच्या व्यासपीठावरती सोयीस्करपणे काही ऐकू आलं नव्हतं, तेव्हा ते मुख्यमंत्री होते. आता ऐकू आलं नाही, तुम्ही वाचलंही नाही काही? रेकॉर्डेड भाषणं उपलब्ध आहेत युट्यूबवरती, काहीच माहित नाही तुम्हाला अजितदादा? म्हणजे तुमच्या काकांवरती अशी पातळी सोडून केलेली टीका अजितदादा तुम्हाला मान्य आहे का? हे सांगा. आणि जर शरद पवार, तुम्ही पुन्हा पुन्हा आग्रह करता की शरद पवार तुमच्याकडे आले पाहिजेत, मग तेव्हा शरद पवारांनी जर ही सगळी चुका, सगळी पापं केली असतील, सगळे दोष शरद पवारांमध्ये असतील, पण त्यांना तुम्ही का घेता तुमच्याबरोबर? तुमच्याबरोबर ते आले पाहिजे तसा आग्रह का करता? इतका जर सगळे पापं असलेला जो हा माणूस असेल शरद पवार, कशाला घेता तुमच्याबरोबर? कशाला सांगता तुम्ही आमच्याबरोबर या म्हणून? कारण शरद पवार आले नाहीत तर या मंडळींना काहीही वजन नाही. लोकसभेमध्ये सर्व्हेमध्ये शिंदे गट आणि अजितदादा गट मिळून फक्त जास्तीत जास्त 5 जागा त्यांच्या वाट्याला मिळतात, म्हणजे ते जिंकून येतील असा सर्वे आहे. काहीच यांना लोकांनी स्वीकारलेलं नाहीये. या गद्दारांना, या खोके बहादरांना लोकांनी स्वीकारलेलं नाहीये. सगळीकडे लोक त्यांना शिव्या घालतायत, लाखोली वाटतात या लोकांना. राजकारणाचा पूर्ण वाट लावली यांनी असं म्हणतायत. अजितदादा पवार आणि हे जे सगळे लोक आहेत त्यांच्याबरोबर, ते दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल वगैरे जे सगळे लोक नेते आहेत, ते कधीही छगन भुजबळांच्या जवळचे नव्हते. छगन भुजबळांच्या जवळचे नव्हतेच. पण तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी एक लढाई होती. त्यात ओबीसींचं नेतृत्व भुजबळांकडे आणि मराठा समाजाचं नेतृत्व अजितदादांकडे, असा संघर्ष होता. आता जे अजितदादांच्या मागे आहेत, म्हणजे भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील, हे नेते हे सगळे शरद पवारांच्या जवळचे होते. धनंजय मुंडेंना ओढलं अजितदादांनी आपल्या बाजूला, पण बाकीचे नेते अजितदादांच्या बाजूला नव्हते. हे सगळे कशामुळे एकत्र आलेले? केवळ आणि केवळ भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे, तुरुंगात जाण्याच्या भीतीमुळे. ईडी या सगळ्या लोकांना एकत्र आणलेलं आहे, हे लक्षात घ्या. भुजबळ म्हणाले की आम्ही विकासासाठी एकत्र आलोय. काय विकास? कसला? तुमचा स्वतःचा विकास? त्यासाठी एकत्र आलेला तुम्ही. आणि भुजबळांच्या पायाखालची वाळू निसटलेली, आता घसरली, जमीन घसरली. बघा, त्यांच्या मतदारसंघातले, त्या भागातले सगळे नेते असतील, म्हणजे ते बनकर असतील समजा, किंवा दराडे असतील, किंवा माणिकराव शिंदे असतील, हे सगळे नेते पुलोदच्या वेळेपासून, हे सगळे नेते म्हणजे तिथले, हे शरद पवारांची साथ करतात. त्यांच्याशी ते एकनिष्ठ आहेत. ते भुजबळांशी एकनिष्ठ नाही आहेत. आणि ओबीसी समाजाचं एकमुखी नेतृत्व भुजबळ आहे? बिलकुल नाही. अनेक मराठा नेते, नाशिक पट्ट्यातले सुद्धा जे आहेत, त्यांना मानणारा ओबीसी समाज तिथे आहे. त्यांना मानणारे ओबीसीचे स्थानिक नेते, कार्यकर्ते हे त्यांना मानतात.
हे जे बनकर असतील, माणिकराव असतील, तराडे असतील, त्यांना ते छगन भुजबळांना मानत नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे मराठा आणि ओबीसी हे सगळे मिळून छगन भुजबळांना तिथे पाडतील अशी शक्यता आहे. नाहीतर छगन भुजबळांना शरद पवारांना टार्गेट करण्याचं एवढं कारण काय? भुजबळ म्हणाले ते माझ्या मतदारसंघात आधी आले, मग ते हसन मुश्रीफांच्या इथे गेले, म्हणजे मुस्लिम, मी ओबीसी, मग ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विरुद्ध शरद पवार जणू आहे तसं सांगायचं त्यांना. अरे इतके दिवस शरद पवार कोणीही त्यांचा शत्रूही म्हणणार नाही की हे या समाजाच्या विरुद्ध आहे. ओबीसी समाजाला अनेक गोष्टी शरद पवारांनी दिलेल्या आहेत, महिलांना दिलेल्या आहेत, अल्पसंख्याक समाजाच्या फौजिया खान असतील, कितीतरी जे आहेत माझे मेमन असतील, नवाब मलिक असतील, कोणी पुढे आणले? शरद पवारांनी पुढे आणलेले आहे. तेव्हा असे खोटे नाटे आरोप शरद पवारांनी करता कामा नये. माझं म्हणणं असं आहे की शरद पवारांच्या विरुद्ध जे हे सगळे नेते उलटलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस हा कसा, कुठल्या प्रकारचा पक्ष आहे? हा इतका पटकन विस्कटला पक्ष कसा विस्कटला? आयडिओलॉजी नावाची गोष्ट शरद पवार सांगतात, पण ते नेते तसे, त्यांच्या आसपासचे नेते तसे नव्हते. अनेक नेते भ्रष्ट निघाले. हा पक्षच कशा प्रकारचा आहे? कुठल्या पायावरती उभा राहिलाय तो? तेव्हा या पक्षामध्ये सुद्धा दोष आहेतच. विचारसरणीच्या अंगाने हा पक्ष पुढे आलाच नाही. सरंजामदारांचा पक्ष म्हणून ओळखला गेला, तो काही ठराविक नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला गेला. म्हणजे शरद पवारांना याबाबत आत्मपरीक्षण करून यापुढचं आता जे नेतृत्व ते तरुण पिढी विकसित करतात, ज्यांचे काही लागेबंधे नाहीत, जे बड्या घरचे नाहीत, असे जे नेते आहेत ते गोळा करतात, ही चांगली गोष्ट आहे. अगोदर ही गोष्ट झाली नाही. विचारसरणीच्या अंगाने हा पक्ष विकसित झाला नाही, म्हणून त्यामुळे विस्कटला. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु भुजबळांच्या संदर्भात मी सांगेन की भुजबळ बघा, सरस्वती संबंधीचे त्यांचे उद्गार, ब्राह्मण समाजाबद्दलचे त्यांचे उद्गार, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा त्यांच्यावरती नाराज आहेत. आणि ते असं म्हणतात भुजबळ की मी शाहू फुले आंबेडकरांचं विचारसरणी सोडणार नाही, मी सोडणार नाही. मग सोडणार नाही ना, मग संभाजी भिडेंच्यावर अटक झाली का? त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र तयार झालं का? त्यांच्याविरुद्ध काही कारवाई झाली का? तुम्ही आतापर्यंत काय करत होतात? भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये सुद्धा कोणाचा हात होता आपल्याला माहिती आहे. अनेक वादग्रस्त वक्तव्य ज्या संभाजी भिडेंनी केली, तुम्ही त्या निषेधार्थ मंत्रिपदाचा राजीनामा द्या. शाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडला नाही म्हणजे काय? मग मंत्रिपद सोडा ना त्यासाठी तुम्ही. किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये सर्वसमावेशकता होती, सगळे जातीभेद नव्हते, त्याच्यात सगळ्यांनी एकत्र यावं असं म्हटलं गेलं होतं. मग तुम्ही सांगा की मुस्लिमांच्या विरुद्ध एक प्रकारची वक्तव्य करणं, मोर्चे काढणं, हे जे लोक करतात नेते भाजपचे, त्याच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेतली आहे? तुम्ही काहीही भूमिका घेतली नाही. तुम्हाला तुमचा विकास साधायचा आहे, तुम्हाला तुमची कातडी वाचवायची आहे, तुम्हाला तुमचे पुतळे, चिरंजीव, जवळचे चेले चपाटे यांची सगळी कातडी वाचवायची आहे, प्रॉपर्ट्या वाचवायच्या आहेत, म्हणून तुम्ही तिकडे गेलेला आहात. लोक हो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे भुजबळांची जी काही बुद्धी चालती आता, ती केवळ तेवढ्यासाठी चालते. आणि भुजबळांना भीती वाटते की आपण पराभूत होऊ. मग काय होईल? आपण जर महाविकास आघाडीचा विजय झाला, दिल्लीमध्ये मोदींचा पराभव झाला, तर उद्या आपलं काय होणार? ही त्यांना चिंता सतावत आहे. ईडीची चिंता सतावत आहे. अजून त्यांच्या प्रॉपर्ट्या ज्या फ्रीज झालेल्या आहेत त्या त्यांना मिळायच्या आहेत, तेवढी चिंता आहे त्यांची. म्हणजे महाराष्ट्राचं त्यांना काहीही पडलेलं नाहीये, त्यांना फक्त स्वतःच्या प्रॉपर्ट्यांची चिंता आहे, असं अनेक जण सांगतात, जवळचे लोक सांगतात, अनेक नेते सांगतात. ज्या शरद पवारांना दैवत मानता तुम्ही, त्यांच्याविरुद्ध अत्यंत निरर्गळ पद्धतीने टीका करताय. टीका करायला काहीच हरकत नाही, पण कशा पद्धतीने तुम्ही टीका करताय हे पाहिलं पाहिजे. दैवत आहे असं म्हणायचं आणि अशा प्रकारची टीका करायची, हा ढोंगबाजीपणा आहे, ही नटसम्राटगिरी आहे तुमची. भुजबळ, तुमचं हे जे काही बुद्धिबळ आहे ना, आम्हाला माहिती आहे, आम्हाला प्रज्ञानंदबद्दल आदर आहे. त्या प्रज्ञानंदांनी जगामध्ये जगातला सर्वश्रेष्ठ जो ग्रँड मास्टर बुद्धिबळपटू आहे, त्याला लढत देत टक्कर दिली चांगली. त्या लेवलला तो पोचला. भुजबळ, तुमची बुद्धी कशासाठी खर्च पडतीये? भाजपची वकिली करण्यासाठी?
अजितदादांची वकिली करण्यासाठी, एकनाथ शिंदेची भलावण करण्यासाठी? कशासाठी बुद्धी खर्च करता तुम्ही? का केवळ प्रॉपर्ट्या वाचवायच्यात आपल्या? विचार करा तुम्ही. आणि निदान यापुढे तरी टीका करताना थोडा विवेक ठेवा, असं आवाहन आहे माझं. सगळ्यांनाच आव्हान आहे. एवढंच सांगतो आणि इथे सांगतो. नमस्कार.